मोनिका आपला संसार सोडून व नवऱ्यासोबत भांडण करून आपल्या माहेरी येऊन राहिलेली असते. हे तिच्या आईला देखील आवडलेलं नसतं. आई मोनिकाला समजावून सांगत असतात की इतक्या छोट्याशा कारणासाठी तू आपला संसार उद्ध्वस्त करू नकोस. तू आपल्या सासरच्या घरी परत जा. पण मोनिका इतकी हट्टी व हेकेखोर स्वभावाची असते की ती आपल्या आईला स्पष्टच सांगत असते की आता काहीही झालं तरी मी त्या गरीब घरात पुन्हा कधीच जाणार नाही. तेव्हा तिची आई शांत बसून विचार करू लागली. आता हिचे डोके गरम झालेले आहे. तिला खूप राग आलेला आहे. तर 5 ते 6 दिवस येथे राहू दे. मग तिचा रागही शांत होईल. तेव्हा आपण तिच्याशी बोलू. असा विचार करत त्या रूममध्ये निघून जातात. 2-4 दिवसानंतर मोनिकाचा नवरा युवराज तिची समजूत काढायला तिच्या माहेरी आलेला असतो. तेव्हा त्याला तेथे आलेलं पाहून मोनिका अजूनच चिडली आणि तिच्या आईला म्हणाली, आई, तो इथे का आला आहे? त्याला जायला सांग. मी त्याच्यासोबत तिकडे अजिबातच जाणार नाही. तेव्हा आई तिला शांत करत बोलते, हे बघ मोनिका, युवराजसोबत लग्न करण्याचा निर्णय तुझा होता. तुमचं एकमेकांवर प्रेम होतं म्हणूनच तूच त्याच्यासोबत लग्न करण्याचं ठरवलेलं होतंच. आणि तेव्हा तुला त्याची गरीब परिस्थिती दिसली नाही का? तेव्हा तर मी तुला सांगत होते की त्या घरात तू ॲडजस्ट होणार नाहीस. त्यांच्या जीवनशैलीशी तू जुळवून घेऊ शकणार नाहीस. पण तेव्हा तर तू प्रेमात आंधळी झाली होतीस आणि मग आम्हालाही तुझ्या हट्टापुढे होकार द्यावा लागला. आणि आता पुन्हा तू तेच करत आहेस. आता तुला त्याच्यासोबत राहायचं नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तू तुझ्या इच्छेने लग्न केलं आहेस तर ते तुला टिकवावं लागेल. तुला सासरी परत जावं लागेल. आणि तसंही ते लोक खूप चांगले आहेत. भलेही त्यांची परिस्थितीने ते गरीब असतील, पण त्यांना तुझी काळजी आहे हे विसरू नकोस. तेव्हा मोनिका रागातच बाहेर हॉलमध्ये येते. बाहेर तिचा नवरा युवराज व तिचे दादा वहिनी बसलेले असतात. मोनिका युवराजला स्पष्टच बोलते की मी आता पुन्हा माघारी त्या घरात कधीच येणार नाही. मला तर आता घटस्फोट पाहिजे आहे. मी आता कोणतीही तडजोड करणार नाही. मला तुझ्यासोबत राहायचंच नाहीये. मोनिकाचं असं उद्धट बोलणं ऐकून त्याचा चेहरा पूर्णपणे उतरलेला होता. तो उठून उभा राहिला आणि म्हणाला, तू आता खूप रागात आहेस म्हणून अशी बोलत आहेस. पण आपण यावर नंतर बोलू. युवराज मोनिकाच्या आईला बोलतो, माझ्या बायकोचं मन बदललं आणि तिचा राग शांत झाला तर तुम्ही लोक मला फोन करा. मग काय, एवढा अपमान झाल्यानंतर इथे थांबण्याची कोणाचीच इच्छा होणार नाही. असं बोलून युवराज उदास होऊन तेथून निघून गेला. मोनिकाच्या वागण्याचं त्यालाही वाईट वाटलेलं असतं, पण तो काही बोलत नाही. तर मोनिकाच्या बोलण्याचा तिच्या वहिनीला देखील खूप जास्त राग आलेला होता. कारण एवढं प्रेम करणारा नवरा, समजून घेणारे सासू-सासरे हे सर्व असताना असं सासर सोडून क्षुल्लक कारणावरून भांडण करून मोनिका तिच्या माहेरी येऊन बसलेली होती. आणि तेही यासाठी की एके दिवशी मोनिकाला शॉपिंग करायला जायचं होतं. पण तेव्हा तिच्या सासूबाई म्हणाल्या की आता रात्रही झाली आहे आणि घरी पाहुणेही येणार आहेत. तर तू मला स्वयंपाकघरात मदत कर आणि उद्या शॉपिंगला जा. आणि याच क्षुल्लक गोष्टीवरून मोनिकाने तिच्या सासरी खूप तमाशा केला, भांडण केलं आणि भांडण करून वाद घालून ती तिचं सगळं सामान घेऊन माहेरी निघून आली होती. आणि आता तर ती हट्ट धरूनच बसली होती की तिला परत सासरी जायचंच नाही. कारण तिथे सासू तिच्यावर प्रत्येक गोष्टीसाठी हुकूम चालवायचा प्रयत्न करत असते. तिला काम लावतात, जास्त वेळ झोपू देत नाही. अशा छोट्याशा कारणावरून मोनिका रुसून भांडण करून माहेरी आली होती. आणि जेव्हा तिचा नवरा युवराज तिची समजूत काढून तिला घरी परत घेऊन जायला आला होता, पण मोनिकाने त्याचा अपमान केलेला असतो. त्यामुळे तो शांतपणे तेथून निघून जातो. आणि त्याच कारणासाठी मोनिकाची आई, तिची वहिनी अंजली आणि तिचा मोठा भाऊ सुजय खूप टेन्शनमध्ये होते. त्यांना असं वाटत होतं की एकमेकांसोबत बोलून ही गोष्ट इथेच संपवायला पाहिजे. पण मोनिका खूप हट्टी आणि घमंडी होती. ती समजून घ्यायला कधीच अजिबात तयार नव्हती. उलट तिने हट्ट पकडला होता की आता तिला परत सासरी जायचं नाही, तर तिला घटस्फोट हवा आहे. पण एवढ्याशा छोट्याशा कारणावरून ती घटस्फोट मागत होती. आणि ते ऐकून सर्वजणच आश्चर्यचकित झाले होते. तिची वहिनी अंजली विचार करत होती की जर अशा छोट्या छोट्या गोष्टींवरून घटस्फोट व्हायला लागले तर आयुष्यात कधीच कोणाचा संसार टिकणार नाही. संसार म्हटलं की नवरा बायकोमध्ये भांडण, छोट्या मोठ्या गोष्टी ह्या होतच असतात. म्हणून कोणी लगेच संसार मोडायचा असतो का?
पण त्यांना सांगणार कोण? त्या कोणाचं कधी काही ऐकतात का? ते आता ऐकतील असा विचार करत अंजली आपल्या कामात व्यस्त झाली. खरं तर मोनिका पहिल्यापासूनच हट्टी मुलगी होती. आई-वडिलांची ती लाडाची होती आणि ती दिसायलाही खूप सुंदर होती आणि याचाच तिला गर्व होता. आपल्या रूपावर तिला घमेंडी होती. तिला वाटायचं की आपण इतके सुंदर दिसायला आहोत, शिक्षण झालं आहे तर आपल्यासोबत कोणीही लग्न करू शकतं आणि याच घमेंडीमध्ये ती वावरत असायची. आणि तिच्या याच स्वभावामुळे शेवटी जे व्हायचं होतं तेच झालं. मोनिका एवढी हट्टी होती की तिने तिच्या नवऱ्याला घटस्फोट द्यायला भागच पाडलं. सर्वांनी तिला समजावण्याचा, सांगण्याचा, तिचा संसार वाचवण्याचा खूप प्रयत्न केला, पण तिने कोणाचेच काहीच ऐकले नाही आणि तिचा घटस्फोट झाला. तिकडे युवराजही मोनिकाच्या या वागण्याने खूप दुखावला गेला होता आणि तो हाच विचार करत होता की जर बायकोचं माझ्यासोबत आनंदात राहत नसेल, तर तिला माझ्यासोबत राहायचंच नसेल, तर तिला या जबरदस्तीच्या नात्यामध्ये अडकवून ठेवण्याची काहीच गरज नाही. तिला कोणत्या गोष्टी समजावून घ्यायच्याच नसतील व हे नातं टिकवायचंच नसेल, तिच्या मनातच नसेल, तर उगाच ताणून ठेवण्यात काहीच अर्थ नाही. त्यामुळे त्याने पण काही न बोलताच शांतपणे डिवोर्सच्या पेपरवर सह्या केल्या आणि मोनिकाचा घटस्फोट झाला. मोनिकाचा घटस्फोट तर झाला होता. मोनिकाच्या मनासारखं झालं होतं, पण तरीही ती काही आनंदी, समाधानी नव्हतीच. सतत माहेरच्या घरात कटकट करायची. ती तिच्या वहिनीवर हुकूम चालवण्याचा प्रयत्न करत होती. तिच्याकडून प्रत्येक काम स्वतःच्या मनाप्रमाणे करून घ्यायची आणि मोनिकाला समोरच्या व्यक्तीबरोबर बोलण्याची देखील अजिबात शिस्त नव्हती. त्यामुळेच बऱ्याच वेळा घरात वाद व्हायचे. अंजली देखील आजकाल खूप टेन्शनमध्ये राहायला लागली होती. कारण तिची नणंद मोनिका बघाव तेव्हा तिच्या मागे लागलेली असायची. तिला सारखं सांगत असायची की घर कसं साफ स्वच्छ ठेवायचं, जेवणात काय बनवायचं, काय नाही बनवायचं आणि इतकंच नव्हे तर घरात कोणती वस्तू कुठे ठेवायची, कुठे नाही आणि कधी. अंजलीकडून काही राहिलं तर मात्र उगाच गोंधळ घालायची. ती प्रत्येक गोष्टीत नाक खुपसत असायची. म्हणूनच कंटाळून शेवटी अंजलीने या गोष्टीची तक्रार जेव्हा तिच्या सासूबाईंकडे केली, तेव्हा तिची सासू तिला म्हणाली, "सूनबाई, आपण एक काम करूयात, आपण तिचं दुसरं लग्न करूयात, म्हणजे तुझा त्रास आणि ताण कमी होईल आणि मोनिकाचा संसार देखील मार्गी लागेल." सासूचं बोलणं ऐकून अंजलीला आश्चर्य वाटलं. ती तिच्या सासूला म्हणाली, "अहो पण आई, आत्ताच तर ताईंचा काही महिन्यांपूर्वी घटस्फोट झाला आहे, तर त्या एवढ्या लवकर दुसऱ्या लग्नाला तयार होतील का?" तेव्हा तिची सासू खूप प्रेमाने म्हणाली, "सूनबाई, अगोदर तू तर होकार दे, मग माझ्या मुलीला कसं तयार करायचं ते मी पाहते आणि तू मनावर घेतलंस तर सर्व काही शक्य आहे. तू तुझी तयारी दाखव." सासूचं बोलणं ऐकून अंजलीला काही समजलंच नाही. ती तिच्या सासूला म्हणाली, "अहो आई, ताईंच्या लग्नासाठी आता यात माझ्या होकाराची काय गरज आहे?" तेव्हा तिची सासू तिला म्हणाली, "अगं सूनबाई, तुझ्या माहेरचे लोक पण किती चांगले आहेत. आता काही महिन्यापूर्वीच तुझ्या वहिनीचं निधन झालं आहे ना, तुझा दादा पण एकटाच आहे. त्यामुळे मी विचार करत होते की मोनिकाचं लग्न मी तुझ्या दादासोबत करून दिलं तर किती बरं होईल ना." हे ऐकून अंजलीला धक्काच बसला. ती तिच्या सासूला म्हणाली, "पण आई, दादा अजून दुसरं लग्न करायला तयार नाही. वहिनीला जाऊन अजून 1 वर्ष पण झालेलं नाही, तर इतक्यात लग्न करण्याची त्यांची मनस्थिती पण नाही." त्यावर सासू म्हणाली, "मला चांगलंच माहिती आहे की तुमच्या घरात तुझ्या दादाच्या दुसऱ्या लग्नाचा विषय सुरू आहे. मग माझ्या मुलीत काय कमी आहे? आणि तसंही तुझ्या भावाला काय कोणी बिनलग्नाची मुलगी तर मिळणारच नाही ना. त्यामुळे माझी मुलगी तुमच्या घरची सून होण्यासाठी अगदी योग्य आहे. त्या दोघांना त्यांचा जोडीदार मिळेल आणि तसंही तुझ्या घरातल्या सगळ्यांचा स्वभाव पण माहिती आहे आणि जर हे लग्न झालं तर दोन्ही कुटुंबाचं नातं अजूनच घट्ट होईल, नाही का? त्यामुळे तू व तुझ्या माहेरच्या मंडळींना याबाबत सांगून ठेव. तसं तर मी सुद्धा बोलेनच." पण या लग्नाला अंजली नकार देत म्हणाली, "नाही आई, हे योग्य नाही. जर ताईंना त्यांचं नातं टिकवायचंच असतं तर युवराज भाऊजीमध्ये तसं तर काहीच कमी नव्हतं. मग तरीही त्यांनी छोट्याशा कारणांसाठी त्यांच्याकडून घटस्फोट घेतला, कारण त्यांना तो संसार करायचाच नव्हता. आणि मी तर माझ्या भावासोबत ताईंच्या लग्नाबाबत विचार पण करू शकत नाही." त्यावर तिची सासू रागातच ओरडत म्हणाली, "हे बघ सूनबाई, तू कोणताही अडथळा न आणता मोनिकाचं लग्न तुझ्या भावाशी करून दे.
नाहीतर मी तुमचंही नातं बिघडवून टाकेन. तुला या घरात राहता येणार नाही. सासूचं बोलणं ऐकून अंजली स्तब्ध झाली आणि ती ह्या लग्नाला नकार देत होती, कारण तिला हे चांगलंच माहिती होतं की तिची नणंद हट्टी घमेंडी होती. कोणाचंही घर व्यवस्थित ती सांभाळू शकत नव्हती. ती कोणासोबतच सुखाचा संसार करू शकत नाही. तेवढ्यात पुन्हा एकदा तिची सासू तिला मोठा आवाज करत म्हणाली, हे बघ सुनबाई, तू जर माझं ऐकलं नाहीस तर तुझा पण घटस्फोट व्हायला वेळ लागणार नाही. जास्त शहाणपणा करण्याची काहीच गरज नाही. जर तुला वाटत असेल की तू या घरात आनंदात सुखात राहावं तर अगोदर तुझ्या नंदेचं लग्न तुझ्या भावाशी करून दे. नाहीतर या घरातून तू निघून जा. अंजली म्हणाली, पण आई, तुम्ही तर ताईंचं लग्न एवढ्या धूमधडाक्यात त्यांच्या इच्छेने लावून दिलं होतं, तरी त्या त्यांच्या सासरी टिकून राहू शकल्या नाहीत आणि आता तुम्ही तुमच्या मुलीला माझ्या माहेरी कशाला पाठवण्याचा विचार करत आहात? आणि कशावरून मोनिका ताई माझ्या भावासोबत चांगला संसार करतील? आधीच तो पहिल्या पत्नीच्या दुःखात आहे आणि तुमच्या मुलीसोबत लग्न करून अजून त्याला मी कोणत्याही संकटात टाकू शकत नाही. स्वतःच्या मुलीबद्दल असले वाईट शब्द ऐकून तिची सासू रागाने लाल झाली. तिची तळपायाची आग मस्तकात गेली. ती तिच्या सुनेला म्हणाली, तू माझ्याच घरात राहून माझ्याच मुलीबद्दल एवढं वाईट बोलत आहेस आणि तुला असं वाटत आहे का की मी एवढं सगळं ऐकून झाल्यानंतर मी तुला माझ्या घरात राहून देईन? तर हा तुझा गैरसमज आहे. येऊ दे संध्याकाळी माझ्या मुलाला, मी त्याला तुला घरातून धक्के मारून हाकलवून द्यायला सांगते ते बघ. तेव्हाच तुला माझं बोलणं पटेल. त्यापेक्षा मी सांगते ते आणि तसंच कर. गपचूप तुझ्या भावाचं लग्न माझ्या मुलीशी करून दे. आणि तसंही तुझा भाऊ काही एकटा नाही, तो 2 मुलांचा बाप आहे आणि त्यांना सांभाळण्याची जबाबदारी त्याच्या खांद्यावर आहे. माझी मुलगी लग्न करून त्या घरात गेली तर ती अगदी सगळं व्यवस्थित सांभाळून घेईल. घर बसल्या तुझ्या दादाला एवढं चांगलं स्थळ सांगून आलं आहे आणि माझ्या मुलीसारखी चांगली दुसरी मुलगी त्याला मिळणार तरी आहे का? तर तुझं नाटकच चालू आहे. अंजली वैतागून म्हणाली, अहो आई, माझ्या दादाला आता फक्त एक बायको नको आहे, तर त्याच्या मुलांना व्यवस्थित सांभाळणारी आई पण पाहिजे आहे. आई, माझ्या दादांच्या मुलांना स्वतःची मुले समजून प्रेम देऊ शकतील का ताई? आणि तसंही त्यांचाही पहिला संसार चांगलाच होता की, तरीही तो मोडून त्या इथे आल्या. मग आता त्या माझ्या दादाच्या संसाराची परत घडी घालू शकतील का? तुम्ही या सगळ्या गोष्टी तुमच्या डोक्यातून काढून टाका. कृपया असं काही करू नका आणि तुम्ही देखील समजून घ्या. तिची सासू रागातच डोळे मोठे करून अंजलीकडे बघत म्हणाली, तर मग ठीक आहे. मग तू पण यापुढे होणाऱ्या परिणामाला सामोरे जा. हे ऐकून अंजली टेन्शनमध्ये आली. तेवढ्यात तिची नणंद खोलीमधून बाहेर आली आणि तिच्या आईला म्हणाली, आई, तू माझ्या लग्नाची एवढी घाई का करत आहेस? आणि तू विचार पण कसा काय केलास की मी त्या 2 मुलाच्या बापांशी त्या गरीब घरात लग्न करून जाईन? तिची आई तिला ओरडत म्हणाली, तू गप्प बस. तुला तुझं चांगलं वाईट काही समजतं का? तुझं पहिलं लग्न चांगल्या कुटुंबात लावून दिलं होतं. ती माणसं खरंच खूप चांगली होती आणि तुझा नवरा तुला किती जीव लावत होता. पण तू तर छोट्याशा कारणावरून स्वतःचा सुखी संसार मोडून माहेरी येऊन बसली आहेस. त्याने काय सिद्ध झालं आहे? तू तुझं लग्न मोडून स्वतःचंही नुकसान करून घेतलं आहेस. त्यामुळे आता मी जिथे सांगेन तेथे तुला लग्न करायलाच लागेल. त्यावर मोनिका देखील रागातच ओरडत म्हणाली, आई, मला लग्न करायचं नाही. मी आयुष्यभर माहेरातच राहणार आहे. मला कोणाच्याही घरी जाऊन त्यांच्या मुलांना सांभाळायचं नाही. सासरच्या लोकांची सेवा करायची नाही. आणि मी तर एखाद्या लग्न न झालेल्या मुलाशीच लग्न करणार आहे. मुलीचा हट्ट ऐकून तिच्या आईने कपाळावर हात ठेवला आणि म्हणाली, आता तुझा घटस्फोट झाला आहे, त्यामुळे तुला बिनलग्नाचा मुलगा मिळणार आहे का? तू जरा समजून घेण्याचा प्रयत्न का करत नाहीस? आईचं बोलणं ऐकून मोनिका म्हणाली, मग आई, मी नोकरी करणार आणि मग लव्ह मॅरेज करेन, पण अशीच कोणाच्याही घरची सून बनवून जाणार नाही. मला ते मान्यच नाही. आणि तसंही अजून माझं वय काय झालं आहे? मी दिसायला इतकी सुंदर आहे तर कोणीही माझ्याशी लग्न करायला सहज तयार होईल. मग मी 2 मुलांचा बाप असणाऱ्या व्यक्तीसोबत लग्न का करू? लेकीचं असं बोलणं ऐकून आईला तिची काळजी वाटली. पण अंजलीने मात्र सुटकेचा निश्वास सोडला. तिच्या जीवात जीव आला. तिने एक मोठा श्वास घेतला.
कारण तिची सासू सगळ्या गोष्टींमध्ये तिला अडकवण्याचा प्रयत्न करत होती. पण आता मोनिकाचा हट्ट बोलणं बघून ती मनातून खूप खुश झाली होती. तिला खूप आनंद झाला होता आणि विचार ती करायला लागली की चला, कमीत कमी माझा भाऊ तरी बळीचा बकरा होण्यापासून वाचला. त्यानंतर काही दिवसांनी मोनिका नोकरी करायला लागली. कारण तिला असं वाटत होतं की नोकरी केली तर एखादा चांगला स्मार्ट मुलगा तिला पसंत करायला लागेल आणि मग तिच्या इच्छेने ती लग्न करेल. त्याच भ्रमात ती होती. इकडे अंजलीच्या भावाचं लग्न झालं. तिची नवीन वहिनी साधी सरळ संस्कारी मुलगी होती आणि ती सासरी आल्यावर भावाच्या मुलांना आणि त्याच्या घराला खूप प्रेमाने आणि आपलेपणाने सांभाळत होती. अंजलीच्या भावाचा संसार पुन्हा एकदा सुरळीत चालू झाला होता. त्यामुळे अंजली आनंदी होती. आणि मुख्य म्हणजे आपल्या नंदेचं व भावाचं लग्न झालं नाही याचा आनंद तिला जास्त होता. तर इकडे मोनिका नोकरी करत होती आणि एखादा लग्न न झालेल्या मुलाच्या शोधात होती. आता तिला नोकरी करून 6-7 वर्ष व्हायला लागली होती. पण तिला अजूनही तिच्या इच्छेनुसार जोडीदार काही मिळालेला नव्हता. पण ऑफिसमध्ये काम करत असताना एखादा सुंदर मुलगा दिसला की तिला असं वाटायचं की त्या मुलाने तिला पसंत करावं. पण तसं काही होत नव्हतं. तेव्हा ती नाराज व्हायची आणि असं करता करता तिचं वय देखील आता वाढायला लागलं होतं. पण तरीही तिला अजून पण बिनलग्नाच्या मुलाची अपेक्षा होती. ती अजूनही आपला हट्ट सोडायला काही तयारच नव्हती आणि तिची आई मात्र मुलीच्या भविष्याच्या काळजीने त्रस्त होती. सतत लेकीच्याच विचारात असायची. त्यामुळे ती हल्ली आता बऱ्याच वेळा आजारी देखील पडायची. औषधांचा त्यांच्यावर सकारात्मक परिणाम होत नव्हता, कारण त्या नेहमी मानसिक त्रासात असायच्या आणि मुलीची काळजी करतच तिची आई तिला एक दिवस सोडून कायमची निघून गेली. त्या दिवशी ती खूप रडली. पण आता रडून तरी काय उपयोग होता? वेळीच आईचं ऐकलं असतं तर आई तिच्या काळजीत राहिली नसती व तिचाही संसार सुरू झाला असता. आणि आता तसंही मोनिकाचं लग्नाचे वय देखील निघून गेले होते आणि तिच्यासाठी स्थळ यायची पण आता बंद झाली होती. तिच्या मनात असलेली लग्नाची आशा आता अपेक्षा कमी होत चालल्या होत्या. तर ती आता तिच्या दादा वहिनीच्या मुलामध्ये तिचा आनंद शोधण्याचा प्रयत्न करत होती. त्यांना आपलं समजून राहायची. मोनिकाचे दादा वहिनीसुद्धा तिला समजून घेत होते. असेच दिवसामागून दिवस पुढे जात होते. पण तिला काही लग्नासाठी मुलगा मिळत नव्हता आणि आता तर तिने लग्न करण्याचा विचार देखील सोडून दिला होता. पण जेव्हा ती एकटी विचार करत बसली असायची, तिला तिच्या हट्टीपणाचा, घमेंडीपणाचा खूप राग यायचा. तिला तिच्या वागण्याचा, निर्णयाचा खूप पश्चाताप होत होता. ती विचार करायची की जर तिने वेळीच तिचा हट्ट सोडला असता तर आज तिच्यासोबत पण तिच्या आयुष्याचा हक्काचा जोडीदार असता, ज्याच्यासोबत ती आपलं सुख दुःख व्यक्त करू शकली असती. आता तिला असं वाटायचं की तिच्या घमेंडीपणामुळे आणि हट्टीपणामुळे तिने तिचा सुखी संसार मोडला होता. नाहीतर ती पण आज तिच्या पहिल्या नवऱ्यासोबत आनंदाने सुखाने संसार करत असते. खरं तर कधीकधी मुली स्वतःच्या हट्टामुळे त्यांच्या हसत्या खेळत्या सोन्यासारख्या संसाराची स्वतःहून वाट लावतात आणि आयुष्यभर त्या एकट्याच राहतात. त्यामुळे आयुष्यात कधीही चुकीचा निर्णय घेऊ नका. कारण आपल्यासाठी आपले आईवडील कधीच चुकीचा निर्णय घेत नाहीत. ते आयुष्यभर आपल्या चांगल्यासाठीच विचार करत असतात आणि शेवटी वेळ निघून गेल्यावर पश्चाताप करण्यात काहीच अर्थ नसतो. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.